अखंड भारताच्या इतर राज्याच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्याचा, तालुका व खेडेगावाच्या लोकशाहीचा मालक आपण जनता तुम्हाला अभिवादन करून, चरण स्पर्श करून आत्ताचा शासनामध्ये एकाकडं शेतकरी आणि एकाकडं बिनशेतकऱ्यांचं वेगवेगळे काम करणाऱ्यांचं फार नाव आहे. ते सर्वांचं नाव घेत नाही. एकाकडं शेतकरी आणि एकाकडं बिनशेतकरी. प्रत्येक माणूस एकदा बोलावा आपल्या मनातलं काय आहे ते. एक शेतकऱ्यांचं जीवन कायमचा मंगलमय व्हावं. मंगलमय म्हणजे त्याच्या मनात दुःखाचा अंश लवलेश पण नसावं, असला मंगलमय. व इतर बिनशेती करणारे माणसांचं पण मंगलमय. काय फरक आणलं तर, काय बदल केल्यावरती तुम्ही सोडा आत्ताचं काय आहे, कुठला पक्ष, कुठला माणूस, कुठला राजकारणी काय बोलला, काय केला, काय चाललंय, हे सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल एकही शब्द टीका टिप्पण न करता एक संघटनेचं मंच तयार करायला लागलंय, केलंय. म्हणून काय केलं तर कायमस्वरूपी प्रत्येक कुटुंब, प्रत्येक माणूस सुखी राहील, समाधानी राहील आणि त्याचं जीवन, कुटुंबाचं जीवन मंगलमय होईल, याला आपलं सल्ला विचारत आहे. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शेतकरी, तुमचं जे अडचण आहेत आणि त्याला मार्ग काय, मार्ग आम्ही शोधल्याशिवाय, एक गावाला जायचं आहे, मार्ग पक्का माहीत झाल्यावरतीच त्या गावाला आम्ही जाऊन पोहोचू शकतो. नाहीतर घरात बसून मार्ग असं तसं तसं असं म्हणत बसलं तर आम्ही त्या गावी जात नाही. म्हणून आपलं जीवन मंगलमय व्हायचं असेल, प्रत्येक शेतकरी आहे त्या शासनामध्ये, व्यवस्थामध्ये जे फरक आणलं आणि ते कसं आणायचं, थोडक्यात एक म्हणतोय शेतकरी, माझ्या वाटणीचं अनुदान योजना राज्य सरकार न ठरवता, केंद्र सरकार न ठरवता, माझ्या गावाचं ग्रामपंचायत असो, पट्टण पंचायत असो, तिथं ते पैसे पाठवला तर आमच्या गावाला काय पाहिजे ते आम्ही ठरवून करून घेऊ, असं एक विचार मी म्हणतो. तसं तुम्ही आणि ते तुमचा विचार सर्व लोकांना अनुकरण व्हावं, अप्लाय व्हावं, ह्या पद्धतीनं शेतकरी व बिनशेतकरी प्रत्येक कुटुंब एक सल्ला द्यावं, हे माझं नम्र विनंती आहे. मी कोण, मी कुठल्या जातीचा, पक्ष कुठला, पक्ष वगैरे काय नाही हो, ते खेळखंडोबा आहे ते. पक्ष वगैरे संविधानामध्ये प्रत्येकजण 100 लोक म्हणाल तर एक पक्ष काढू शकते. पक्ष काय महत्त्वाचं नाही, माणूस महत्त्वाचं नाही, विचार महत्त्वाचं. आणि त्या विचारानं आमचं जीवन मंगलमय कसं होईल, त्याच्याकडं आम्ही वाटचाल केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी एक नंबर सांगतो, 9449 719 390.
ह्या हे व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याला आपला विचार, बदलाचा विचार, त्या बदल घडलं तर माझं कुटुंब, प्रत्येकजण तुमचं समस्या वेगवेगळं, क्षेत्र वेगवेगळं, एरिया वेगवेगळं, तिथं काय समस्या आहे, समस्या सांगू नका, समस्याला परिहार ते सर्वांना योग्य वाटावं असलं परिहार, सल्ला, सूचना आपण द्यावे. कुठंतरी आपण आपल्या कुटुंबासाठी, आपलं कुटुंब झाल्यानंतर बाजूच्या कुटुंबासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी चिंतनशील झाल्याशिवाय आम्हाला पर्याय मार्ग नाही, हे जाणून. मी एकटा बोललो तर काय होईल हे मनात आणू नका. एकटा बोलत बोलत थेंबे थेंबे तळे साचे मन आहे, त्याप्रमाणे काहीतरी कसं करायचं ते आम्ही सांगू, तुम्ही मिळून. तुम्ही मालक आहात, तुम्ही मालकासारखं कायमरूपी राहायला काय करावं, सल्ला द्यावे. आणि तुम्हाला हे व्हॉट्सअपचं हे व्हिडिओ आलं तर प्रत्येकानं 10 तरी किमान लोक ओळखीचे असतात. परवा मी जरांगे साहेबांना भेटून आलो, पण एक व्यवस्थापुरता आमचं म्हणणं नाही, संपूर्ण समाजाला, त्यात एकही माणूस वगळता कामा नाही, असं विचार करायचं. त्याला एक वेदिके, स्टेज, संघटना, काय तर नाव ठेवू, नाव फार महत्त्वाचं नाही, आपलं जीवन मंगलमय होते ते महत्त्वाचं आहे. सल्ला द्या, सहकार्य करा, एकदा तरी किमान बोला. तुम्ही मोठे आहात, बोलता येत नसेल तर तुमच्या नातवंडाबरोबर बोला, चर्चा करा. काय केलं तर आमचं बरं होईल रे बाळा, तू पुढचं ह्या देशाचं मालक राहणार आहेस, काय केलं तर बरं होईल, असं बायकांना विचारा, ते आमच्यापेक्षा हुशार आहेत, असं विचार करून सल्ला द्या. नमस्कार.